झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात टेलिफोनच्या OFC केबलच चोरीला गेल्याची घटना घडली आहे। गंगाधर दरवाजा या भागातल्या टेलिफोनच्या सुमारे 200 वायर्स चोरट्यांनी चोरल्या। त्यामुळे ॲक्सिस बँक, HDFC बँक आणि बँक ऑफ इंडियाची ATM यंत्रणा ठप्प झाली होती। चोरट्यांनी नाल्यामधून 26 फूट केबल वायर चोरली होती। आमची जी बँक आहे ती कस्टमर ओरिएंटेड आहे, त्यामुळे खूपशा क्वेरीसाठी आम्हाला कस्टमरला फोन करावा लागतो किंवा कस्टमरही स्वतः आम्हाला फोन करून त्याच्या खूपशा अकाउंटच्या डिटेल विचारत असतो। पण हे फोन बंद असल्यामुळे कस्टमरला आम्हाला पूर्णतः कॉन्टॅक्ट करता आला नाही। त्यामुळे खूपशा वेळेला कस्टमरला मग कोणाकडून तरी मोबाईल नंबर घेऊन मग त्याच्या कस्टमरला कधी कधी इन्क्वायरी करावी लागते। अतिशय गलिच्छ असा नाला आहे आणि त्या ठिकाणी काम करणं पण मुश्किल आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपली 200 पेरची केबल तुटल्यामुळं हुडको परिसर, अजून पंचायत समिती, तहसील ऑफिस, ॲक्सिस बँक, HDFC बँक या एरियातले जे पण फोन चालत होते ते बंद पडलेले आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।